रामकृष्ण हरी. तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय 7वा. तर आज आपण पाहणार आहोत की मित्रसह राजाची कथा, गोकर्ण महात्म्य आणि चांडालीचा उद्धार. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरधर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर नामधारक मग सिद्धाला म्हणाला की महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य जाणून घ्यायचे, कृपा करून त्या संदर्भातील एखादी पुरातन कथा मला सांगा. तेव्हा सिद्ध योगी म्हणाला की पूर्वीच्या युगात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो पराक्रमी, विवेकी, बलाढ्य, शूर, तेजस्वी, सर्व धर्मांचे व शास्त्रांचे उत्तम ज्ञान असलेला, विद्वानांचा सन्मान करणारा, प्रजाहितदक्ष आणि दयाळू होता. एकदा तो मृगगयेसाठी गेला, एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला. त्या निर्मनुष्य भयान अरण्यात श्वापदांचा शोध घेत हिंडत असताना त्याला एक भयंकर दैत्य दिसला. राजाने त्याच्यावर तात्काळ शरवर्षाव केला. दैत्य घायाळ होऊन मूर्छेत पडला. दैत्याचा जो भाऊ होता तो जवळच होता. आपल्या बंधूची मरणोन्मुख अवस्था पाहून तो आक्रोश करू लागला. प्राण सोडताना घायाळ दैत्य म्हणाला, मित्रसह राजाने मला अकाली मरण दिले, तू त्याचा सोड घे. दुसऱ्याच क्षणी त्याने प्राण सोडला. मृत दैत्याचा भाऊ सूड भावनेने पेटून उठला. मित्रसह राजाला अद्दल घडविण्यासाठी त्याने मायेने मनुष्य रूप धारण केले आणि राजधानीस आला. तेथील अधिकाऱ्याशी गोड बोलून त्याने आपले पाककौशल्य दाखवून त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. राजा मृगगयेवरून परत येणे आधीच तो प्रसादात सेवक म्हणून दाखल झाला. काही दिवसांनी राजा मृगगयेवरून परतला, शिकारीवरून परतला. आचार्याच्या रूपातील तो कपटी दैत्य अत्यंत सावधपणे सुयोग्य संधीची अशी वाट पाहत होता. असे बरेच दिवस लोटले. पुढे पितृश्राद्धाचा दिवसही आला. राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले. श्राद्धाच्या स्वयंपाकाचा काम नव्या आचार्याकडे सोपवण्यात आले. ही त्याच्यासाठी सुवर्ण संधीच होती. त्याने गुप्तपणे नरमांस त्या जेवणात मिसळून पाकसिद्धता केली. ऋषी जन भोजनास बसले. पात्रे वाढण्यात आली. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. भाजनमध्ये नरमांस आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले. ते पंक्तीतून उठले आणि राजाकडे क्रोधाने पाहत म्हणाले, श्राद्ध दिनी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालतोस? तुला काय बोलावे नराधामा? या कपटाबद्दल तू ब्रह्मराक्षस होशील असं मी तुला शाप देतो. मित्र सर अनभिज्ञ होता. आपली काही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून त्यालाही राग आला. प्रतिशाप देण्यासाठी त्याने तळ हातावर पाणी घेतले व म्हणाले, ऋषीवर्य, मी तुमच्याशी कशासाठी कपट करू? जे घडले त्यात माझा जराही दोष नाही. हे दुसऱ्याचे कारस्थानी. आपण मला चौकशी करण्याची संधी सुद्धा दिली नाही. या अन्यायाबद्दल मी तुम्हाला सुद्धा उलट शाप देतो. आता तो शापोच्चारण करून वसिष्ठांवर जल फेकणार. तोच त्याच्या राणी मदयंतीने पुढे येऊन त्याला अडविले. ती त्याला म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करीत आहात? स्वतःला आवरा. गुरुला शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ते पाप तुम्ही करू नका. जे घडले ते घडले. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा, त्यातच तरुणोपाय आहे. मदयंतीचे बोलणे ऐकून राजा भानावर आला. आता हातातील पापयुक्त जल कोठे टाके हाच प्रश्न होता. ते भूमीवर टाकल्यास त्याच्या राज्यातील सर्व जमीन नापीक झाली असती. म्हणून त्याने ते जल स्वतःच्या पावलांवर टाकले. त्यामुळे त्याची पावलं अशी काय ठिक्कर पडली. याच कारणास्तव मित्रसह राजाला कल्माशपाद हे नाव पडले. मदयंती वशिष्ठांना शरण गेली. त्याचे पाय धरून म्हणाली, ऋषीवर्या, माझ्या पतीवर दया करा, त्यांना उशाप द्या. वसिष्ठ शांत झाले. ते म्हणाले, राजा, तू 12 वर्ष शाप भोगशील, त्यानंतर तुला पूर्वरूप प्राप्त होईल. वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षसाच्या रूपाने अरण्यात संचार करू लागला. राज्य व्यवस्था पाहण्यासाठी मदयंती राजधानीतच राहिली. दिवसामागून दिवस जात होते. दिवसामागून ब्रह्मराक्षस झालेला राजा पशुपक्ष्यांची व मनुष्यांची हत्या करून त्यांच्यावर मांसावर गुजराण करीत असे. तो नेहमी भुकेलेला असे. कधी कधी त्याला प्रदीर्घ उपवास घडायचा. त्यामुळे तो चिडायचा, मोठमोठ्याने ओरडायचा. एके दिवशी तो भुकेने खूपच व्याकुळ झाला. तेवढे त्याला वनातून जाणारे एक ब्राह्मण दाम्पत्य दिसले. त्याने ब्राह्मणांवर झडप घातली. तो त्याला मारून खाणार, पण त्याची पत्नी धाय मोकलून रडू लागली. अनिवार्य शोक करू लागली. त्याचे पाय धरून आर्दतेने प्रार्थना करू लागली,
तू माझ्या पतीला सोड, त्याचे माझ्यावर प्रेम आहे, त्याला मारून मला विधवेचे आयुष्य कंठायला लावू नकोस, त्याच्याऐवजी मला खा, माझा पती वेदज्ञ आहे, त्याला जीवदान देऊन जगावर उपकार कर, आमच्यावर कृपा कर, मी तुझी धर्मकन्या होईन, माझ्या मुलाला तुझे नाव ठेवीन. ब्राह्मणीने त्याला परोपकारीने विनवण्या केल्या, पदर पसरला, पण तो काही बदला नाही, त्याने काही ऐकलं नाही. त्याने निर्दयतेने ब्राह्मणाचा वध केला आणि त्याला खाऊन आपली भूक भागविली. ते क्रूर कृत्य पाहून ब्राह्मणी संतापाने थरथर थरथर कापू लागली. तिने त्याला शाप दिला, दुरात्म्या, तू माझ्या पतीला मारून मला अनाथ केलीस, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली, या अपराधाबद्दल मी तुला कधीच क्षमा करणार नाही. तू सूर्यवंशातील मित्रसह राजा असून ऋषी शापामुळे ब्रह्म राक्षस झाला. 12 वर्षांनी तुला पूर्वरूप प्राप्त झाल्यावर जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. एक शाप भोगत असतानाच मित्रसह राजा दुसऱ्या शापाचा धनी झाला होता. ब्राह्मणीने आक्रोश करत पतीचे हाडे व अवयवांचे तुकडे गोळा केले, चिता रचून त्यांना भडकणे दिला आणि त्या धकधकत्या अग्नीत प्रवेश करून ती सुद्धा सती निघून गेली, स्वतःचे हे अस्तित्व संपवले. 12 वर्ष पूर्ण झाली. मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने आपल्या घरी परतला. आपल्या पत्नीला व आप्तस्वकीयांना भेटून त्याला आनंद झाला, फार आनंद झाला. तथापि ब्राह्मणीच्या शापाची सल त्याच्या मनाला एकसारखी बोचत होती. तो रात्र चिंतामग्न राही. मदयंतील ते खटकले. तिने त्याच्याकडे त्याविषयी विचारणा केली असता राजाने तिला अरण्यात घडलेल्या ब्रह्महत्येचा व ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. ती हकीकत ऐकून राणीला मोठा धक्का बसला. आता आपल्याला पती सौख्य लाभणार नाही, पुत्र संतान होणार नाही, आता राजवंशाला कुलदीपक कोठून आणायचा, अशा अनंत विचारांनी ती अक्षरशः व्यथित झाली. निराशेने तिला रडू आले. राजा व राणीने आपल्या वयोवृद्ध आणि अनुभवी पुरोहितांशी या संदर्भात चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या सल्ल्यानुसार राजाने तीर्थयात्रा केल्या, पवित्र क्षेत्रांमध्ये यज्ञ केले, अनुष्ठाने, ब्राह्मणांना दान धर्म, अन्नदान अशी अनेक पुण्यकृत्य केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे शालन होईना. अशा 11 विक्रा रूपाने त्याचा पाठलागच करीत होती. जणू दिवसेंदिवस राजाची अस्वस्थता वाढत होती. तीर्थभ्रमण करणारा राजा काही काळाने मिथिला नगरीस गेला. नगराबाहेरील अरण्यात गर्द सावलीच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. तेवढ्यात तपोनिष्ठ गौतम ऋषींचे तेथे आगमन झाले. त्यांच्या समवेत अन्य ऋषी होते. मित्रसह राजाने गौतमांना भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू असे घळाघळा उगळत होते. गौतमांना करुणा आली. त्यांनी राजाला धीर दिला. त्याची प्रेमाने चौकशी केली. त्यांनी विचारले, तू कोणीतरी राजा आहेस, असे वाटते, तुझे राज्य कोठे आहे? तो शोकाकुल होऊन या अरण्यात का बसला आहेस? तुला काय संकट आहे ते सर्व मला सांग, मन मोकळ कर. त्यावेळी गौतमांचे विचारपूस मृदू बोल ऐकून राजाचे अंतकरण भरून आले. त्याने आपला सर्व इतिहास विस्ताराने कथन केला व काकुळतेने म्हणला, ऋषीवर्य, माझ्याकडून ब्रह्महत्येचे महापातक घडले आहे आणि ब्राह्मणीने मला जो शाप दिला आहे त्याच्या निरसनार्थ मी अनेक प्रायश्चित्ते घेतली. तीर्थयात्रा, यज्ञ, व्रती अशी अनेक धर्मकृत्य केली, पण उपयोग झाला नाही. आता मी काय करू? आज आपली भेट झाली. तुमच्या चरणांच्या दर्शनाने जन्म माझा सफल झाला. आपण माझ्या कष्टांचे निवारण कराल असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर काहीतरी कृपा करा, मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा. गौतमाने, राजा, घाबरू नकोस, मृत्युंजय शंकर तुला तारील. तू गोकर्ण क्षेत्रात जा. तेथे गेल्याने महापातकांचे निवारण होते. त्याच्या स्मरणाने ब्रह्महत्याचे दोष नाहीसे होतात. कैलास, काशी येथे शंकराचा निवास आहे, तसाच तो गोकर्णातही वास्तव्य करून आहे. सूर्याशिवाय रात्रीच्या अंधाराचे समूळ उच्चाटन होत नाही. त्याप्रमाणे गोकर्णास गेल्याशिवाय समस्त पाप निष्कृत्य होत नाही. दिव्याचा प्रकाश, चंद्राचे तेज हे जसे अंधाराला पूर्णपणे घालू शकत नाहीत, त्याप्रमाणे महादोषांचे निराकरण करण्यास अन्य क्षेत्रे अपुरी पडतात. सहस्त्र ब्रह्महत्या केलेला पुरुषही गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करताच शुद्धात्मा होतो. या क्षेत्रात भक्तिपूर्वक जप, तप, व्रत केल्याने लक्षपटीत फल मिळते. या पुण्यक्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेव आणि विष्णूने येथे तपश्चर्या केली आहे. येथे सर्व देवांचा वास आहे. इंद्र, सूर्य, चंद्र, विश्वदेव, मरुदुग्न हे देव गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारी राहतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, 11 रुद्र व पितृदैवते दक्षिणद्वारी निवास करतात. वरुण, गंगा व इतर नद्या पश्चिमद्वारी राहतात. कुबेर, वायू, भद्रकाली, चंडिका, मातृका देवता उत्तरद्वारी वास करतात. ही सर्व मंडळी महाबळेश्वराची त्रिकाल पूजा करतात. स्वर्गातील अप्सरा शिवासन्मुख नित्य नृत्य करतात.
वसिष्ठ, कश्यपादी थोर ऋषी, नारदादी ब्रह्मर्षी, महातापसी दक्षादी प्रजापती, मुनिजन, सनकादी कुमार, सिद्ध, चित्रसेनादी गंधर्व, संन्यासी, ब्रह्मचारी, पितर, अष्टवसु, विद्याधर, गुह्य, किन्नर, शेषादी नाग, तक्षक, भूते, पिशाचे, देव, दानव, रावणादी राक्षस अशी सर्वच मंडळी येथे राहतात. नित्य लिंगार्चन करतात, स्तोत्रे म्हणतात, शिवमहिम्न गातात, व्रतानुष्ठाने करतात, तपश्चर्या करतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आणि उपासकांच्या इच्छित मनोकामना शिवकृपेने पूर्ण होतात. येथे अनेकांना वर प्राप्ती झालेली आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या उपासकांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. अनेकांना चारी पुरुषार्थ साध्य होतात. सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता अशा मुक्त्या सुद्धा मिळतात. येथे देवतांनी आपापल्या नावे स्थापन केलेली अनेक लिंग आहेत. येथे असंख्य तीर्थांचा वास आहे. आता पाषाण लिंगांची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेतपाषाणाचे असते, त्रेतायुगात तांबूस, द्वापरयुगात पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वर लिंगाचा आदोभाग खूप गोल आहे. तो सप्त पाताळापर्यंत गेलेला आहे. पश्चिम समुद्रकाठी असलेल्या या पवित्र शिवक्षेत्री महादेवाच्या दर्शनाने सर्व पातकी नष्ट होऊन भाविक पावन होतात. त्यांचे इच्छित हेतू पूर्ण होतात. येथे शुभ दिवशी अर्चना करणारे व्रती रुद्ररूप होतात. जे गोकर्ण महाबळेश्वराची भक्तीने पूजा करतात ते शिवलोकी जातात. या क्षेत्री रविवारी, सोमवारी, बुधवारी, अमास्यादी पर्वकाळी समुद्र स्नान करून जप, तप, होम, हवन, दान, धर्म, व्रताचरण व शिवपूजन केल्याने अगणित पुण्य लाभते. व्यतिपात, योग, सूर्यसंक्रमण, प्रदोषकाळी व त्रयोदशी शिवपूजन केल्याने अगम्य पुण्य लाभते. महाबळेश्वराच्या कृपेने सर्व दूषित कर्मांची निष्कृती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी महाबळेश्वराला बिल्वपत्र वाहायला मिळणे ही त्रिभुवनात दुर्लभ संधी मानली जाते. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. येथे लिंगार्चन, उपोषण व जागरण करणे हा स्वर्गप्राप्तीचा सुलभ सोपान आहे. गौतमांनी मित्रसह राजाला गोकर्ण महात्म्य सांगितले. तेव्हा त्याने मित्रसह राजाने विचारले, ऋषीवर्य, आपल्या सल्ल्यानुसार मी तिथे जाणारच आहे. तथापि आपण या पवित्र क्षेत्राच्या अद्भुत प्रभावाची प्रचिती घेतली असेल तर त्या संदर्भातील एखादा अनुभव सांगा. गौतम म्हणाले, राजा, त्या क्षेत्राच्या पुण्यप्रभावाची प्रचिती असलेले अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत. त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक. एकदा आम्ही काही ऋषी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारच्या सुमारास आम्ही एका झाडाच्या सावलीत बसलो असताना एक मरणोन्मुख चांडाळी स्त्री पाहिली. ती वृद्ध, आंधळी व महारोगाने ग्रस्त होती. तिच्या सर्वांगावर क्षते पडली होती. त्यात कृमी दिसत होते, किडे झालते, जखमांतून रक्त आणि पू येत होता. दुर्गंधी असह्य होत होती. तिचे केश पण केले होते. ती तहान भुकेने व्याकुळ झाली होती. एकसारखी खोकत होती. दंतहीन, वस्त्रहीन अशी ती चांडाली असंख्य व्याधींनी महादुःख भोगत होती. तिने कशीबशी झाडाच्या सावलीत पोहोचली. थोड्या वेळाने तिचे प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी तेथे एक मोठे आश्चर्य घडले. शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान, चंद्रासारखी शुभ्रकांती असलेले, सर्वांगी भस्म लावलेले, जटाधारी, रुद्राक्ष भूषणे धारण केलेले व हाती त्रिशूळ घेतलेले. आम्ही त्यांना विचारले, आपण येथे कशासाठी आलात? शिवदूत म्हणाले, आम्ही या चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. आम्हाला मोठे नवल वाटले. आम्ही म्हणालो, ही चांडाली अत्यंत दुराचारिणी व पापिनी दिसत आहे. जन्मांतरीच्या दूषित कर्मांचे भोग दुःखरूपाने भोगीत आहेत. तिच्याकडून कोणतीही उपासना व पुण्यकर्म घडलेले नाही. तिने शिवभक्ती केलेली नाही. मग तिला एवढी उत्तम गती कशी प्राप्त झाली? तेव्हा शिवदूतांनी त्या चांडालीचा प्रवृत्तांत सांगितला. ते म्हणाले, ऋषीवर्य, ही चांडाली पूर्वजन्मी ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सौदामिनी असे होते. ती अतिशय सुंदर होती. ती उपवर झाली, पण तिला अनुरूप असा पती मिळेना. पित्याला तिच्या विवाहाची मोठी चिंता लागू लागली. शेवटी एकदाचे लग्न झाले. ती सासरी गेली. काही काळ दुखण्याच्या निमित्त होऊन तिचा पती मरण पावला. सौदामिनीवर आकाश कोसळली. तिच्या आईवडिलांनी तिला माहेरी आणली. तिने तारुण्यात प्रवेश केला होता. तेव्हा कामवासना स्वस्थ बसू देणं. पतीचे निधन झालेले. मग कामपूर्ती तरी कशी?
तिने आपला मार्ग शोधला. ती गुप्तपणे जार कर्म करू लागली. हा व्यभिचार लोकांना कळतच त्यांनी तिला वाईट टाकली. माता पिता बंधू आपतांनी तिची निंदा केली. त्यांनी प्रायश्चित्ते घेतली व शुद्ध झाली. आता ती मोकळी होती. उघडपणे व्यभिचार करू लागली. त्या नगरात एक तरुण शूद्र राहत असे. तो धनिक होता, सुंदर होता. तिने त्याच्याशी लग्न केले. मग ती त्याच्या घरी राहू लागली. अशा प्रकारे तिने आपल्या कुळालाच बट्टा लावला. कामवासनेने स्त्रियांचा नाश होतो. नीच लोकांची सेवा केल्याने ब्राह्मणांचे तेज नष्ट होते, तर ब्राह्मणांच्या शापाने राजाचा नाश होतो, असे एक संस्कृत वचन आहे. ते किती सार्थ आहे असो. शूद्रापासून तिला पुत्र प्राप्त झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत असताना तिने मेंढा समजून गायीचे वासरूच कापले. दुसऱ्या दिवशी शिजवावे म्हणून त्याचे मस्तक शिंक्यात ठेवले. त्याचे मांस रांधले, ते घरच्यांना खाऊ घातले, स्वतःही खाल्ले. सायंकाळी भानावर आल्यावर ती गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तेथे वासराच्या जागी मेंढा बांधलेला पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकली. तिने घरात जाऊन पाहिलं तर तेथे शिंक्यामध्ये वासराचे मस्तक पाहून तिला मोठा धक्का बसला. शिव 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 अशी करत अज्ञानाने माझ्या हातून हे काय अघोर कृत्य घडले असे म्हणून तिने गुप्तपणे एक खड्डा खणला. वासराचे मस्तक वास तिच्या मध्यात पुरून टाकले आणि सर्वांपुढे रडण्याचे नाटक करून सांगू लागली, घात झाला हो, घात झाला, आमचे वासरू वाघाने पळवून नेले. वासरू बेपत्ता झाले कारण कळल्यामुळे तिच्या पतीनेही फारशी चौकशी केली नाही. कालांतराने सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात घालून तिचे भयंकर हाल केले. त्यानंतर तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप होती. तिच्या जन्माने तिचे माता पिता दुःखी झाले. त्यांनी तिचा कसा तरी प्रतिपाळ केला. ते तिच्याकडे दुर्लक्ष करीत. तिला उष्ट अन्न खाऊ घालीत. पुढे तिला कुष्ठरोग झाला. आई वडिलांचे निधन झाल्यावर ती निराश्रित झाली. आप्तजनाने तिच्याकडे पाठ फिरवली. ती भीक मागून उदरनिर्वाह करू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा अवस्थेतच तिचे आयुष्य सरले. ती वृद्ध झाली. अनेक रोगांनी ग्रस्त होऊन ती अहोरात्र दुःख भोगीत होती. ती रस्त्यात पडून रडायची, दुःख शोषित दीनपणे भिक्षा मागायची. ती देवाकडे मरण मागत होती, पण तिला मरण येत नव्हते. पुढे माघ महिना आला. महाशिवरात्रीच्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू शिवनामाचा घोष करीत त्या रस्त्याने जाऊ लागले. त्यामध्ये राजे, महाराजे, गरीब, श्रीमंत सर्व वर्णाश्रम धर्माच्या आणि जातीच्या लोकांचा समावेश होता. ते सर्व भाविक वाद्यांच्या गजरात आनंदाने गात नाचत पुढे जात होते. काही भिकाऱ्यांच्या सोबतीने ती चांडालीही रडत रखडत गोकर्णास गेली. विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर लोळत मोठ्याने आक्रोश करीत भीक मागू लागली. अहो माझी दया करा, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. या आंधळीला धर्म करा, मायबाप, देव तुमचे कल्याण करेल असे म्हणून ते हात जोडू लागले. पण कोणालाही तिची दया आली नाही. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिला कडकडीत उपवास घडला. एक भाविक पूजेसाठी जात होता. आज मोठ्या उपवासाच्या दिवशी अन्न कसले मागतेस असे म्हणून त्याने तिच्या हातात एक बिलोपत्र दिले. तिने ते हुंगले आणि ती खाद्यवस्तू नाही म्हणून दूर भिरकावली. ते वाऱ्याने उडून नेमके शिवलिंगावर पडले. शिवाला अर्पण झाले. पोटात भुकेची आग व जखमांमुळे होणारे दुःख यामुळे तिला त्या रात्री जराही झोप आली. शिवकीर्तन श्रवण करीत तिने रात्रभर जागरण केले. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्याकडून गोकर्ण यात्रा, उपोषण, उपवास, बिल्वदलाने लिंगार्चन, जागरण व शिवकीर्तन श्रवण या सर्व गोष्टी घडल्या. तिने कधीही शिवाची भक्ती केली नव्हती. वासराला मारले तेव्हा फक्त एकदाच ती शिव शिव असे म्हणाली होती. त्यानंतर तिने कधी शिवनाम घेतले नव्हते. पण तिच्याकडून शिवतीर्थास नकळत जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची शतजन्मींची सर्व पातके जळून भस्म झाली. आमचे स्वामी भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे. तिला मुक्ती दिली आहे. गौतम ऋषी पुढे म्हणाले, राजा, त्यानंतर शिवदूतांनी तिच्या मृतदेहावर अमृत सिंचन केले. त्यामुळे ती जिवंत झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. शिवदूतांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. अशी आहे गोकर्ण क्षेत्राची प्रचिती. म्हणून तूही तेथे जा. मनात कोणतीही शंका संशय धरू नकोस. तेथे तुझी सर्व प्राप्तके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. शिवकृपेने तुला इहलोकी सौख्य लावेल आणि परलोकी उत्तम गती मिळेल. गौतमांनी आश्वासन दिल्यामुळे मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे मनपूर्वक शिवधारणा करून ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य, त्याचे पावित्र्य थोर, म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले. अध्याय 7 समाप्त.
तर आपण लवकरच 8वा अध्याय घेऊन येत आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.